तर महायुतीचं मुंबईमधील जागा वाटप आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। पुढच्या 2 दिवसात मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतंय। आज किंवा उद्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाबाबत चर्चेची तिसरी फेरी होणार आहे। भाजप अद्यापही 150 जागांवर ठाम आहे। तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 1-2 दिवसामध्ये महायुतीची चर्चा पूर्ण होईल। या महायुतीच्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा हे प्रामुख्याने सहभागी झालेले असतात। म्हणून चर्चा तर 150 वर वाढलाय, कितीवर वाढलाय याबद्दल भाष्य करणे योग्य नाही। हे सर्व नेते एकत्रित बसून निर्णय घेतील आणि त्याची घोषणा मला वाटतं 1-2 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे। एकत्र लढणं हाच एकमेव पर्याय आहे। एकमेकाची ताकद एकमेकाच्या विरोधात वापरण्याऐवजी एकमेकांनी जर एकत्रितपणे ताकद वापरली तर सगळ्या ठिकाणी, महानगरपालिकेच्या सगळ्या ठिकाणी महायुती ही विजय होईल आणि जनतेला सुद्धा हेच पाहिजे। जनतेचा कौल महायुतीकडे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। याची ताकद त्याची ताकद हे करत जर आपण बसलो तर त्याचा आता काही ठिकाणी जो काय फटका बसला त्या तसा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे युती करणं हे दोन्ही पक्षांसाठी फायद्याचं ठरणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। 2 दिवसात या संदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।